संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जी आहे ते आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्यासोबत या पालखीच्या स्वागतासाठी खरं तर सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन सर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर, खरं तर पहिल्याच वर्षीची वारी आहे आणि वारकऱ्याच्या वेशभूषेमध्ये आपण टोपी आणि पंचा घेऊन या ठिकाणी या पालखीच्या स्वागताला आलेले आहात। काय भावना आहेत, काय सांगाल? आज आम्हाला एवढा आनंद वाटत आहे की आज सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री गजानन पालखी महाराजांचे आगमन झालेलं आहे आणि आमचे वारकरींची सगळी सोयीसुविधासाठी आम्ही इथे वॉटरप्रूफ हँगर पण दिलेला आहे, तिथे फूट मसाजर, हिरकणी कक्ष पण दिलेला आहे, स्नानगृह, शौचालय, जे काही सोयीसुविधा जिल्हा परिषदेच्या वतीने ते शक्य होती ते आम्ही केलेलं आहे। आणि आम्हाला खूप अभिमान वाटत आहे की आता इथपासून पंढरपूरपर्यंत जे सगळी वारकरी यांची सोयीसुविधा आहे ते आता जिल्हा परिषद वतीने होणार आहे। खरं तर सर, मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कमानी उभारलेल्या आहेत, त्याचबरोबर आरोग्याच्या सुद्धा सुविधा ज्या आहेत त्या वारकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत। कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि किती एकंदरीत ही यंत्रणा सगळी सज्ज आहे, कशा पद्धतीने? आमची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे। आरोग्यामध्ये आम्ही मेडिसिन किट पण त्यांना दिलेलं आहे, आमचे ICU बेड्स पण सज्ज आहे, ॲम्ब्युलन्स 102 108चे ॲम्ब्युलन्स पण आहे आणि याच्या व्यतिरिक्त बाईक ॲम्ब्युलन्स पण आहे। जर समजा जास्त गर्दी झाली आणि कोणी वारकरींना काही झाला तर बाईक ॲम्ब्युलन्सवर आम्ही त्यांना जे नियरेस्ट ICU तिथपर्यंत आम्ही घेऊ शकतो त्यांना। साधारणपणे पालखी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीचे एकंदरीत स्वागताचे कक्ष किंवा स्वागतासाठी कशा पद्धतीची तयारी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे? जसं आपण बघू शकतो इकडे पण कमान आहे आणि पुढे पण जाऊन आपण बघू शकतो कमान आहे, मुक्कामच्या ठिकाणवर कमान आहे आणि आम्ही भक्तीसाठी पण जे रात्री जिथे मुक्काम होणार आहे तिथे भक्ती संध्या पण ठेवलेली आहे, जिथे आमचे महाराष्ट्राचे जे मोठे मोठे जे गायक आहेत ते पण तिथे येऊन वारकरींसोबत हे सगळं आनंदमय वातावरण क्रिएट करणार आहे तिकडे। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर सोलापूर जिल्हा प्रशासन असेल, सोलापूर जिल्हा परिषद असेल, या विभागाच्या वतीने या ठिकाणी वारकऱ्यांसाठी भव्य कमानी असतील, वेगवेगळे फूट मसाजर असतील आणि त्याचबरोबर आरोग्याच्या इत्यंभूत सुविधा ज्या आहेत त्या वारकऱ्यांना पुरवण्यात येत आहेत। आणि आता खरं तर पालख्या ज्या आहेत, प्रत्येक संतांच्या पालख्या ज्या आहेत आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।